नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील भागात मराठी ग्रामीण कवितेचं वाटचाल पाहताना आपण स्वातंत्र्यपूर्व काळातील मराठी ग्रामीण कवितेची वाटचाल पाहिली. आता या भागामध्ये आपण स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी ग्रामीण कवितेची वाटचाल पाहणार आहोत. आता आपण स्वातंत्र्योत्तर मराठी ग्रामीण कवितेकडे वळूया. खऱ्या अर्थाने मराठी ग्रामीण साहित्याची सुरुवात ही साठोत्तरी कालखंडातील मानली जाते आणि त्या अनुषंगाने मराठी ग्रामीण कविता ही देखील साठोत्तरी कालखंडात अधिक सक्षमपणे दमदारपणे आपल्या समोर आलेली दिसते. साठोत्तरी कालखंडातील पहिले ग्रामीण कवी म्हणून आपण कविवर्य आनंद यादव यांचा उल्लेख करतो. त्यांचा हिरवे जग हा कविता संग्रह 1960 मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर मळ्याची माती हा 1978 मध्ये प्रकाशित झाला. त्यांचा मायलेकरं हा कविता संग्रह 1989 मध्ये प्रकाशित झाला. आनंद यादवांनी अधिक वास्तवदर्शी सक्षमपणे ग्रामीण मराठी जीवनाचं चित्रण आपल्या कवितेमधून केलेलं दिसतं. 1975 मध्ये जी मराठी ग्रामीण साहित्याची चळवळ उदयास आली, या चळवळीचे एक प्रमुख नेतृत्व अधर यू म्हणून आपण डॉक्टर आनंद यादव यांच्याकडे पाहतो. तथापि 1960च्या सुमारासच त्यांनी त्यांच्या कवितेमधून जी सशक्त अभिव्यक्ती महाराष्ट्राला दिली, त्यामुळे साठोत्तरी मराठी ग्रामीण कवितेतील पहिले कवी म्हणून आपण आनंद यादव यांचा उल्लेख करतो. त्यांच्या कवितेच्या काही ओळी आता आपण पाहूया. ते म्हणतात, डोंगरालगत आमचा देव असतोय, डोंगरालगत आमचा देव असतोय, या डोंगराला बी दगडाचं मन असतंय. हे मन फुलवताना आम्ही मातीत जातोय, पर मातीत गेलो तरी माती हे धन असतंय. अशी सश्रद्ध शेतकऱ्याची भावना त्यांनी आपल्या या कवितेतून व्यक्त केलेली दिसते. हिरवं जग हा त्यांच्या कविता संग्रहाचा शीर्षक. शेतकऱ्याचं जीवन, त्याचं जग हे शेतीमातीशी संबंधित असतं आणि दुरून पाहणाऱ्यांना ते हिरवं, आल्हाददायी, आनंददायी वाटतं. पण ती हिरवळ फुलवताना कोणत्या जीवाच्या खस्ता या शेतकऱ्यांनी खाल्लेल्या असतात हे ते बाहेरून पाहणाऱ्यांना, वरवरचं पाहणाऱ्यांना कळत नाही. त्यांना उद्देशून कविवर्य आनंद यादव म्हणतात, मैत्रा असंच हाय हे हिरवं जग, मैत्रा असंच हाय हे हिरवं जग, तुझ्या समाधानापायी ते लांबनच बघ. ग्रामीण शेतीमातीचं जे वास्तव आहे, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ऋतूमध्ये खस्ता काढून पिकवलेली पिकं जेव्हा भरतीला येतात, घरी येतात, तेव्हा या पिकांना भाव मिळत नाही. हे पिकं काढण्यासाठी वर्षानुवर्षे कर्ज काढून हा शेतकरी जगत असतो. त्याच्या मुलाबाळांना पुरेसं अन्न मिळत नाही, त्यांना अंगावर घालायला पुरेसे कपडे मिळत नाही. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा कशाचीही तमा न बाळगता शेतात जावं लागतं. या सगळ्यांचं चित्रण सक्षमपणे आनंद यादव यांच्या कवितेमधून आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आनंद यादवांच्या नंतर ज्यांची दखल घ्यावी लागते असे महत्त्वाचे ग्रामीण कवी म्हणून आपण कविवर्य नाधो महानोर यांचा उल्लेख करतो. नाधो महानोर यांचा रानातल्या कविता नावाचा कविता संग्रह 1967 मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर वही 1971 मध्ये प्रकाशित झाला. पावसाळी कविता हा कविता संग्रह 1982 मध्ये प्रकाशित झाला. अजिंठा हा कविता संग्रह 1984 मध्ये प्रकाशित झाला आणि प्रार्थना दयाघना हा कविता संग्रह 1990 मध्ये प्रकाशित झाला. शेती मातीशी नाड जोडलेला हा कवी ते आपल्या
रानातल्या कविता या कविता संग्रहाच्या सुरुवातीसच म्हणतात, या शेताने लळा लाविला असा असा की, या शेताने लळा लाविला असा असा की, सुखदुःखाला परस्परांशी असलो रडलो, आता तर हा जीवच अवघा असा जखडला, मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो. किंवा या नभाने या भुईला दान द्यावे, आणि या मातीतून चैतन्य गावे, कोणती पुण्ये अशी येती फळाला, जोंधड्याला चांदणे लखडून जावे. जोंधड्याला चांदणं लखडण्यासाठी जी पुण्य करावी लागतात ते या ग्रामीण महाराष्ट्रातला शेतकरी करत असतो, पण बऱ्याचदा हे पुण्य अपुरे पडतात. कधी कोरडा दुष्काळ असतो, कधी ओला दुष्काळ असतो. शेतकऱ्याचं हे सगळं भावविश्व नादोमानवर आपल्या कवितेतून व्यक्त करतात. शेत जमीन तयार झालेली आहे, भुसभुशीत करून ठेवलेली आहे, आणि पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा करणारा शेतकरी देखील ते आपल्या कवितेतून रेखाटतात. ते म्हणतात, पडर पाण्या कर पाणी पाणी, पडर पाण्या कर पाणी पाणी, कर पाणी पाणी. शेत माझं लई तान्हिल चातकावानी, शेत माझं लई तान्हिल चातकावानी. खिंडी तोंडी हटवा द्या तू, नको उभा राहू, नको उभा राहू. निढळावरती हात ठेवूनी वाट किती पाहू, निढळावरती हात ठेवूनी वाट किती पाहू, वाट किती पाहू. अशा पद्धतीची आर्त हाक पावसाला मारणारा शेतकरी नादू मानोरांच्या कवितेत मिळतो. एक गीतकार म्हणून त्यांनी लिहिलेली सगळीच गीतं तुम्हाला यूट्यूबवरती देखील विद्यार्थी मित्रांनो ऐकता येतील. अतिशय सुंदर गीतं नादू मानोरांनी लिहिली. ग्रामीण माणसाचं भावविश्व, प्रणय भावना, रोमॅन्टिक वृत्ती आणि वास्तव ओस पडणारं खेडं हे देखील नादू मानोरांनी आपल्या कवितेमधून रंगवलेलं दिसतं, चित्रित केलेलं दिसतं. ग्रीष्माचे ऊन एकदा खेड्यावर आले, खेडे उदास झाले, हे खेड्याचं चित्रण नादू मानोरांनी आपल्या कवितेतून केलेलं आहे. किंवा तुरीच्या हारीने पोरी पळाल्या, पाऊल खुणांच्या चांदण्या आवल्या. तुरीच्या हारीने या मुली का पळाल्या? कोण मुली होत्या त्या? आणि तो शेतीचा मालक त्यांचे पाऊल खुणा पाहत जातोय. एक वेगळं चित्र ग्रामीण मानसिकतेचं, ग्रामीण जीवनातील शोषणाचं चित्रण नादू मानोरांच्या या कवितेतून येतं. नादू मानोरांच्या नंतर ज्यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा असे महत्त्वाचे कवी म्हणून आपण विदर्भातील कविवर्य विठ्ठल वाघ यांचा उल्लेख करतो. विठ्ठल वाघ यांचा काया मातीत मातीत, वैदर्भी आणि साय असे काही कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. आपण कदाचित काया मातीत मातीत ही कविता देखील ऐकलेली असेल. काया मातीत मातीत तिफन चालते, तिफन चालते, तिफन चालते. नंदी बैलाच्या जोडीले सदाशिव हाकलतो, सदाशिव हाकलतो, सदाशिव हाकलतो. ही ग्रामीण माणसाची श्रद्धा आहे. ग्रामीण शेतकरी हा सदाशिवासारखा आहे, भोळा सांब आहे, आणि त्याची पत्नी ही पार्वती आहे, जी त्या तिफणीच्या मागून पेरत चाललेली आहे. ढग ढोल वाजवितो आणि वीज थैथय नाचते. अशाही परिस्थितीत ग्रामीण माणसाला शेत पेरावं लागतं. वरवर पाहता त्या चालीमुळे, लईमुळे ही कविता रोमॅन्टिक असावी असं वाटतं, पण ग्रामीण भावविश्व इतकं रोमॅन्टिक नाही. दरवर्षी आषाढी एकादशीला लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपूरला जात असतात, पण शेती मातीवर श्रद्धा असणारे हे विठ्ठल वाघ म्हणतात, आखाडिले जारे तुम्ही महावावर पंढरी. एक दार बैस म्हणा मोठे खाली तू रखमाई.
चंद्रभागेची आंघोळ माझ्या नशिबात नाही आणि एक दाव बस म्हणा मोठे खाली रखुमाई. अशा पद्धतीने रखुमाईलाच त्यांच्या मोठेच्या पाण्याखाली येऊन स्नान केल्याने पुण्य मिळेल अशी भावना एक विद्रोही सूर आहे तो कविवर्य विठ्ठल वाघ व्यक्त करतात. अनेक कवी आहेत ग्रामीण साहित्यामध्ये योगदान देणारे. एकनाथ देशमुख त्यांचा ओळखी अनोळखी नावाचा कविता संग्रह 1972 मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर गणेश कुडे यांचं आभाळाचं दान नावाचा कविता संग्रह 1982 मध्ये प्रकाशित झाला. सरोजिनी बाबर लोकसाहित्याच्या अभ्यासिका आहेत. त्यांचा झोडणा आणि फुलमाळ नावाचे कविता संग्रह आहेत. पुरुषोत्तम पाटील कविता रतीचे संपादक होते. कवितेला वाहिलेलं नियतकालिक कविता रती त्यांनी सुरू केलं होतं. ते आदरणीय पुपा म्हणजे पुरुषोत्तम पाटील यांचा तळ्यातल्या सावल्या नावाचा कविता संग्रह 1978 मध्ये प्रकाशित झालेला आहे. त्यानंतर नारायण कुलकर्णी कवठेकर हे माझ्या गवताच्या पात्या नावाची कविता लिहितात. नारायण कुलकर्णी कवठेकरांनंतर नारायण सुमंत यांचा रानभैरी नावाचा कविता संग्रह आहे. निळकंठ महाजन यांचा हा घोडा हे मैदान हा कविता संग्रह आहे. या निळकंठ महाजनांच्या कवितेचे संदर्भ माझ्याकडे आहेत, ते मी तुम्हाला सांगतो. हा घोडा हे मैदान यातील एक कविता. मला या शहरात जास्त वेळ राहवत नाही रे. कवी निळकंठ महाजन म्हणतात, मला या शहरात जास्त वेळ राहवत नाही रे. माझ्या आठवणीने व्याकुळ होतात गावाकडल्या रानात झरे. ज्या माणसांची खेड्यावर श्रद्धा असते, ज्यांचा अख्खा जन्म खेड्यात गेलेला असतो, गावात गेलेला असतो, त्यांचं शहरात कधीही चित्त लागत नाही. मुलं नोकरीला आहेत म्हणून म्हातारे आई वडील मुलांकडे येऊन शहरात राहतात, पण शहरातल्या घरांमध्ये त्यांचा दम घुटत असतो, त्यांचा जीव खेड्याकडे अडकलेला असतो. याचं चित्रण या कविवर्य निळकंठ महाजन यांच्या कवितेमधून आलेलं आपल्याला दिसतं. ज्या मातीतून आपल्यासाठी रातदिस भाकरी उपसल्या, ज्या मातीतून आपल्यासाठी रातदिस भाकरी उपसल्या, त्याच्या काळजाच्या भेगा सांगा कोण कोण तपासल्या. असा सवाल देखील निळकंठ महाजन व्यक्त करतात. ज्या मातीतून शेतकरी आपल्या पोटासाठी भाकरी उपसतो, त्याच्या काळजाला किती भेगा आहेत या कोणी तपासल्या, असा सवाल कवी निळकंठ महाजन व्यक्त करतात. सोपा प्रश्न नाही. वर्षानुवर्षे शेतकरी आत्महत्या करतोय, वर्षानुवर्षे तो कर्जाच्या डोंगराखाली दाबला जातोय. 2 वेळ तूप रोटीनिशी खाता येतं हे त्याला माहीत नाही. तो पिकवतो पण त्याला खायला मिळत नाही. तो पिकवतो कापूस पण त्याला नेसायला मिळत नाही. विठ्ठल वाघांच्या कवितेतलाही एक संदर्भ आहे. विठ्ठल वाघ म्हणतात, फुलवत्या कापसाले चंद्र चोरू चोरू पाहे, फुलवत्या कापसाले चंद्र चोरू चोरू पाहे, तरी माय माऊलीची मांडी उघडीच राहे, तरी माय माऊलीची मांडी उघडीच राहे. निळकंठ महाजनांच्या कवितेतून व्यक्त झालेली भावना आणि विठ्ठल वाघ यांच्या कवितेतून व्यक्त झालेली भावना ही साम्य सदृश्य अशी आहे. जो पिकवतो, जो निर्माण करतो, त्या निर्माणकर्त्यालाच उपभोगायला मिळत नाही. त्याचा उपभोग घेणारे सगळे शहरी माणसं आहेत. ही भावना निळकंठ महाजनांनी व्यक्त केली आहे. आणि म्हणून ते म्हणतात की या शेतकऱ्याच्या काळजाच्या भेगा कोणी तपासल्या. सुधाकर गायधनी नावाचे एक कवी आहेत. हे राज्य शेतकऱ्यांचे व्हावे अशी भावना सुधाकर गायधनींनी त्यांच्या एका कवितेतून व्यक्त केलेली आहे. त्याचा संदर्भ मी तुम्हाला वाचून दाखवतो. हे राज्य शेतकऱ्यांचे व्हावे असे काही करा, हे राज्य शेतकऱ्यांचे व्हावे असे काही करा, कष्टकऱ्यांनो आता तरी कंबर कसा जरा, कष्टकऱ्यांनो आता तरी कंबर कसा जरा. अशा पद्धतीचा संदर्भ हा सुधाकर गायधनींच्या कवितेत येतो. त्यानंतर प्रकाश किनगावकर खानदेशातील एक नामवंत कवी आहेत.
ओस पडलेलं खेडं. 1980 नंतर शहरीकरण मोठ्या प्रमाणात होऊ लागलं. खेड्यातील लोक मोठ्या प्रमाणात शहरात आलीत आणि खेडी ओस पडू लागली. आणि म्हणून हा शहराकडे आलेला तरुण जेव्हा खेड्यात जातो तेव्हा त्याला त्याच्या बालपणी पाहिलेलं खेडं भेटत नाही. आणि म्हणून कवी प्रकाश किनगावकर म्हणतात, आता गावाकडे जातो तर घराघराचे बंद दार. आता गावात शिरतो तर घराघराचं बंद दार आणि बाहेर ओस पडलेला पिंपळ पार. आता गावात शिरतो तर घराघराचं बंद दार आणि बाहेर ओस पडलेला पिंपळ पार. आता गावाला येतो स्मशानाचा वास. आता गावाला येतो स्मशानाचा वास आणि अंगणांना नुसताच चिवचिवाटाचा भास. आता गावाला येतो स्मशानाचा वास आणि अंगणांना नुसताच चिवचिवाटाचा वास. लहानपणी पाहिलेलं खेडं चिवचिवाटाने भरलेलं, चिमण्यांनी भरलेलं, एकत्र कुटुंब पद्धती असलेलं हल्ली खेडं देखील अपार्ट होत आहे. खेड्यात देखील अपार्टमेंट संस्कृती येते आहे. माणसं माणसापासून तुटत जाण्याची भूमिका ग्रामीण भागामध्ये राजकारण शिरलेलं आहे. आणि हे बदलत जाणारं खेड्याचं चित्रण प्रकाश किनगावकर यांच्या कवितेत येतं. त्यानंतर उत्तम कोळगावकर यांचा जंगलझडी, राजन गवस यांचा हुंका, असे काही कविता संग्रहांची नावं घ्यावी लागतात. 80 नंतरच्या कालखंडामध्ये सक्षमपणे कविता लिहिणारे म्हणून ग्रामीण कवी म्हणून आपण ज्यांचं नाव घेतो ते म्हणजे कविवर्य इंद्रजित भालेराव. त्यांचं पीक पाणी, गाणी मातीचे, हिरवी चाहूल आणि गावाकडची गाणी हे काही कविता संग्रह प्रकाशित झालेले आहे. विद्रोही पद्धतीची कविता इंद्रजित भालेरावांची दिसते. माझ्या बापाने नाही केला पेरा तर तुम्ही काय खाणार धत्तुरा, अशा पद्धतीने सवाल ते विचारतात. धत्तुरा हा एक ग्रामीण शब्द आहे. काहींना तो अश्लील वाटण्याची शक्यता आहे, पण धत्तुरा हा शब्द धोतरा या शब्दावरून आलेला आहे. धोत्र्याचं झाड असतं, त्याला असं एक फळ लागतं. त्या फळाच्या बिया ज्या असतात त्या विषारी असतात. आणि पूर्वीच्या काळी ज्यांना आत्महत्या करायची असायची ते त्या विषारी बिया काढून खायचे. माझ्या शेतकरी बापाने पेराच नाही केला तर ती धोत्र्याची फुलं, धोत्र्याची फळं खाण्याची, धोत्र्याच्या विषारी बिया खाण्याची परिस्थिती निर्माण होईल, ती तुमच्यावर येईल. म्हणून ते शहरी जीवन जगणाऱ्यांना, पांढरपेशा वर्गाला दटावून सांगतायत की माझ्या बापाने नाही केला पेरा तर तुम्ही काय खाणार धत्तुरा. शिक बाबा शिक, लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक आणि घेतलेली कर्ज बुडवायला शिक. महाराष्ट्रभर कविता सादरीकरणाचे अनेक प्रयोग इंद्रजित भालेरावांचे होत असतात आणि त्यामधून या पद्धतीचे संदर्भ आलेले आपल्याला दिसतात. पुढचं नाव आहे भास्कर बढे. भास्कर बढे यांचा वावर नावाचा कविता संग्रह 1989 मध्ये आला. त्यानंतर प्रतिमा इंगोले यांचं भुलाई आणि नळा, भुलाई आणि लळा, स्त्रीवादी कविता रेखाटणाऱ्या, कविता लिहिणाऱ्या या कवयित्री आहेत. ग्रामीण भागातील स्त्रीचं भावविश्व प्रतिमा इंगोले यांच्या कवितेमधून आलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर फमू शिंदे आई या कवितेने सगळ्या महाराष्ट्राला परिचित झालेले आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले कविवर्य म्हणून फमू शिंदे यांना आपण सगळे ओळखतो. त्यांचं भूकंपाची गाणी नावाचा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. त्यानंतर दारदळवी आहेत. मालवणी खाजा नावाचा त्यांचा कविता संग्रह आहे. मालवणी भाषेतील संदर्भ असलेली त्यांची कविता आहे. मालवणी बोलीतून मालवणी माणसाचं भावविश्व ते व्यक्त करतात. महाराष्ट्रभरात वेगवेगळ्या बोली बोलल्या जातात. या बोलींच्या माध्यमातून ही कविता व्यक्त होते. मालवणी खाजा नावाच्या कवितेमधून मालवणी ग्रामीण भागातील माणूस, त्याचं भावविश्व येथे व्यक्त झालेलं आहे. श्रीकांत देशमुख यांचं बळीवंत नावाचा कविता संग्रह आहे.
त्यानंतर प्रकाश होळकर यांचा कोरडे नक्षत्र, शंकर वडेवाले यांचा आभाळ माती, माती बोले गुज, बाबासाहेब सौदागर यांचा सांजगंध, शंकर देशमुखांचा नांगर आणि ऐश्वर्य पाटेकर यांचं मायमाती हे कविता संग्रह 1960ला सुरू झालेला हा प्रवाह आजतागायत अखंडपणे प्रवाहित आहे. पुढेही तो वाहत राहणार आहे. ग्रामीण भागातल्या माणसाचं चित्रण, त्याचं दुःख बोलीत आलं पाहिजे ही भूमिका घेऊन, आणि फक्त दुःख मांडून नाही तर त्या दुःखावर फुंकर घालण्याची वृत्ती या समाजामध्ये निर्माण झाली पाहिजे. शेतकऱ्याचा विकास झाला तरच देशाचा विकास होणार आहे. जय जवान बरोबर दिलेली जय किसान ही हाक सत्यात उतरवण्यासाठीची म्हणून ही कविता आहे. फक्त रोमॅन्टिक भावना म्हणजे ग्रामीण वास्तव, ग्रामीण साहित्य नसतं, ग्रामीण कविता नसते, तर शेती मातीतून व्यक्त झालेल्या भावभावना, श्रद्धा यांचं चित्रण करणारी ही ग्रामीण कविता आहे. ग्रामीण माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी म्हणून हे शब्द साठोत्तरी काव्यामध्ये अवतरित होताना आपल्याला दिसतात. त्याचा अर्थ वाचकांनी, रसिकांनी त्याच पद्धतीने घ्यावा. त्यांनी ग्रामीण माणसाला हात द्यावा, ग्रामीण शेतकऱ्याला हात द्यावा, मजुराला हात द्यावा. ग्रामीण वास्तव 18 पगड जातीतलं बदलत आहे. देशीवादाची मांडणी करताना भालचंद्र नेमाडेंनी ते मांडलेलं आहे, पण जाती जातीत विभागलेला हा समाज शिक्षणाने सुशिक्षित होतोय. त्याला शहराचं आकर्षण आहे आणि त्याच वेळेला त्याला एक खिडं सोडवत नाही अशी द्विधा मनस्थिती आहे. ती वाचक रसिकांनी समजून घ्यायला हवी आणि शेतीला योग्य तो मान, दर्जा मिळवून दिला पाहिजे. त्याच्या मालाला भाव मिळवून दिला पाहिजे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे. आणि यासाठी ग्रामीण कवी लिहित आहेत, ते लिहित राहणार आहेत. रसिकांनी साथ दिली, वाचकांनी साथ दिली, जनतेने समजून घेतलं तर ही स्थिती निश्चितच पालटणार आहे आणि त्यासाठीची ही मराठी ग्रामीण कविता अखंड प्रवाहित राहणार आहे. या कवितेला आपण शुभेच्छा देऊया आणि थांबूया. धन्यवाद.